कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल केके न्यूज। केके न्यूजच्या बातमीवर शिक्कामोर्तब। मसडा बाजारपेठेत खोटे चलन दाखल, व्यापारी अभिज्ञ स्टिंग ऑपरेशनमध्ये खुलासा। रायगड जिल्ह्यामध्ये खोटे चलन छपाई करणाऱ्या टोळीचा पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली भांडाफोड करण्यात आला होता। या प्रकरणात गोरेगाव पोलीस ठाणे व अलिबाग पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहे। याच अनुषंगाने मसळा बाजारपेठेत खोटे चलन दाखल झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। याबाबत केके न्यूज मार्फत बातमी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती। मात्र आता केके न्यूजच्या हाती खोटे चलन आली असून या प्रकरणात केके न्यूज मार्फत एक स्टिंग ऑपरेशन चालवून बाजारपेठमधील व्यापारी अजून खोट्या नोटांबाबत कसा अभिज्ञ आहे हे दाखवून देण्यात आले। याच प्रकरणात कोणत्याही व्यापारी अथवा ग्राहकांकडे अशा प्रकारचे नोटा कोणी व्यक्ती घेऊन येत असेल तर त्यांनी तात्काळ मसळा पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन केके न्यूज मार्फत करण्यात आले आहे। निकेश कोकसा, सहसंपादक नईम दळवी, केके न्यूज मसळा। हा आमचा मित्र आहे पहिल। ओके, मार्केटमध्ये असे बरेचसे लोक आहेत ते फक्त फेस बघतात आणि पैसे घेतात। ओके, कारण हा माणूस आमचा आहे, तो आम्हाला फसवणार नाही। अशा पद्धतीने काही लोक आहेत ते फक्त फेस बघून पैसे घेतात। पण यांना आम्ही जी नोट दिलेली आहे ती नकली नोट आहे। त्यांनी फक्त नोटा वगैरे नाही बघितल्या, फक्त नेम बायला बघितला, त्यांचा फेस बघितला, ही नकली नोट आहे आणि त्यांनी मला हे परत दिले एवढे पैसे। नमस्कार, आम्ही केके न्यूज मार्फत एक स्टिंग ऑपरेशन केलं आहे। आपल्याला एक मागच्या महिन्यात घडलेली घटना माहिती असेल की गोरेगाव पोलीस ठाण्यात खोट्या चलना छापण्या प्रकरणी 3 अटक केले। तसंच अलिबागमध्ये देखील एक खोट्या चलनाचं प्रकरण रॅकेट उघडकीस आला होता। तसेच आता खोट्या चलन हळूहळू म्हसा बाजारपेठेत आलेत। तर आम्ही ह्या बाजारपेठेमध्ये आज स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे। या स्टिंग ऑपरेशनमध्ये आमच्या हातात आलेली खोटी नोट ही आम्ही अनेक ठिकाणी चालवून त्याच्याकडनं वस्तू घेऊन दाखवलेल्या आहेत। तर आपल्या सर्व व्यापारी ग्राहकांना विनंती आहे की हे बघू शकता आपण, ह्याच्यामध्ये एक नोट खोटी आहे। ह्या 200 पैकी एक नोट आपण खोटी पकडू शकता। ती खोटी वाटत नाही, खरी वाटते। तर सगळ्यांनी सावधरित्या राहून आपल्या हातात जे चलन आहेत त्या चलन नीट पाहून घ्यावे व आपला होणारा आर्थिक नुकसान टाळावा। आणि जर कोण अशी खोटी नोट आपल्या व्यापाऱ्यांकडे किंवा कोण घेऊन येत असेल तर आपण मसा पोलीस स्टेशनला त्वरित संपर्क साधावा, ही आपल्याला नम्र विनंती। नमस्कार, मी ओमकार प्रकाश करते। माझा मसा शहरात एक HP पेट्रोल पंप आहे। तर साधारणतः 2 ते 3 दिवसाआड किंवा 4 दिवसाआड आमच्या पंपावर सतत 100-200 ह्या प्रमाणाच्या खोट्या नोटा येत असतात। तर आम्ही आमच्या पोरांना ऑलरेडी सांगून ठेवलेलं आहे, पण काही गडबडीत काय होतं, 1-2 नोटा मिक्स होतात। तर आमचं प्रशासनाकडे हेच आव्हान आहे की ह्या ज्या खोट्या नोटा मार्केटमध्ये पसरवतात, वाढ चालली आहे, तर ह्याच्यावर कुठल्याही प्रकारे आपल्याला आळा घालणं गरजेचं आहे। नाहीतर ह्या गोष्टींनी काय होईल, नोटांना अजून वाव भेटेल आणि तो मार्केटमध्ये पसरत जाईल, खोट्या नोटांची संख्या वाढत जाईल। तर जे काही खोट्या नोटा कोणी आणेल व्यापाऱ्यांकडे, छोट्या व्यापारी, मोठ्या व्यापारी, कुठल्याही व्यापारी असतील, तर त्यांनी तात्काळ त्या माणसाला पोलीस स्टेशनला घेऊन कारवाई करावी, योग्य ती कारवाई करून संपर्क पोलिसांनी साधावा व प्रशासनाने ह्याच्यावर काहीतरी ठोस पावलं उचलावी, हीच आमची सांगणं आहे। सर्व व्यापाऱ्यांची नम्र विनंती, मसा बाजारपेठेमध्ये खोट्या नोटांचे चलन चालू झालेलं आहे। तरी सर्व व्यापाऱ्यांना नम्र विनंती आहे की ह्या नोटा बघून घ्याव्यात, तसं आढळल्यास पोलीस स्टेशनला त्वरित कळवावे, ही विनंती।